पाथरी ही रोपवर्गीय वनस्पती सर्वत्र आढळते. तिचे शास्त्रीय नाव लावनिया प्रोक्युम्बन्स आहे. ही वनस्पती भारतातील सर्व पठारी प्रदेशात सावलीत, रेताड जमिनीत उगवते. पाथरी सुमारे 60 ते 170 सेंटीमीटर उंच वाढते. या वनस्पतीला जमिनीलगत अनेक पाने गोलाकार गुच्छात येतात. पानांची लांबी 10 ते 30 सेंटीमीटर तर रुंदी 15 ते 20 सेंटीमीटर असते. मुळे व पाने थोड्या अंतरावर असतात. पाने एकवट गुच्छाने येतात. पाने लांबट आकाराची असून त्यांची कडा जरा नागमोडी असते. त्यावर पांढरट दातेरी खाचा असतात. पाने देठरहित असून थोडीशी जाडसर असतात. पाथरीचे मूळ मांसल 15 ते 20 सेंटीमीटर लांब, थोडेसे जाड असते. मूळ ताजे असताना हे पिवळट पांढरे असते. पसरट पानांच्या मध्यातून लहान नाजूक खोड तयार होते. खोडावर पाने साधी एकाडेक, खोडावरील पाने पेरास अर्धा विळखा घालतात. पाथरीच्या पानांत व खोडांत पांढरा दुधी द्रव्य असतो. खोडाच्या शेंड्याजवळ फुलांचे गोंडे तयार होतात. ते 12 ते 14 मिलीमीटर लांब असतात. फुले पिवळसर, द्विलिंगी व नियमित. संदले 5 संपिच्छ रूप, प्रदले पाकळ्या 5, प्रदलमंडळ नळीच्या आकाराचे असते. पुंकेसर 5 एकमेकास चिकटलेले. बीजांडकोश लंबगोलावर द्विभागी, एककप्पी. बीजांड 1, परागवाहिनी 1, परागधारिणी द्विविभागी. पाथरीला नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात फुले येतात. फळात संपिच्छ झालेली संदले असून ती सर्व पांढरी असतात. त्यांच्या मदतीने फळे वाऱ्याबरोबर उडून प्रसारित होतात. ही वनस्पती बियांमार्फत वेगाने फैलावते. पाथरी कडू, शीतल, स्नेहन, ग्राही व तन्यजनन गुणांची आहे. संपूर्ण वनस्पती औषधात वापरतात. पाथरीचा अंगरस ज्येष्ठ मधाबरोबर दिल्यास बाळंतिणींचे दूध वाढते. हे चाटण सुक्या खोकल्यातही उपयोगी पडते. जनावरांना पाथरी चारा म्हणून वापरल्यास दूध वाढते. पाथरीच्या पानांची भाजी करतात. पाथरीची भाजी ही औषधी गुणधर्माची आहे. या भाजीचा उपयोग जुन्या त्वचारोगात होतो. याने पचन सुधारते म्हणून पाथरीची भाजी उपचनात देतात. कावीळ व यकृत विकारात ही भाजी फार हितावह आहे. या भाजीच्या सेवनाने बाळंतीण स्त्रियांमध्ये दूध वाढण्यास मदत होते. ही भाजी थंड पण थोडी कडवट आहे. या भाजीने पित्ताचा त्रास कमी होतो. धन्यवाद.